खरंच तुमचा अभिमान आहे की तुम्ही या सुट्टीचा उपयोग तुम्ही MSc करण्यासाठी काहीतरी नवीन शिकण्यासाठी तुम्ही तुमचा खर्च केलेला आहे. खर्च केला म्हटल्यापेक्षा तुम्ही असं म्हणा त्याचा तुम्ही त्या बाकीच्या गोष्टीचा त्याग केलेला आहे तुमच्यासाठी. कदाचित आमच्या क्लासमध्ये तुम्हाला कधी कधी आम्ही बोललो पण असेल, बरोबर आहे, पण जे काही बोललो असेल तर हे मला असं वाटते की डिसिप्लिन ठेवण्यासाठी खूप गरजेचं असते आणि तुमचा चांगलं झालं पाहिजे या हेतूनच आम्ही तुम्हाला बोललो असेल. आपलं सगळ्यात जास्त भलं व्हावं असं कोणाला वाटते? तर आपल्या आई वडिलांना वाटते, बरोबर आहे, आणि गुरुजनांना वाटत असते. हे महत्त्वाची गोष्ट आहे. जास्त गोड गोड जर खाल्लं आपण तर शुगर होऊ शकते, माहिती तुम्हाला ते. तर आई वडिलांचं बोलणं दिदी पकडून ठेवा त्याला. आपल्याला स्वतः उंच उडायचं, आपला मंडप उडला नाही पाहिजे बघ, ठीक आहे. तर आपल्याला उंच भरारी घ्यायची आहे आपल्या स्किलच्या बेसवर. तर मी सांगतो तुम्हाला की सगळं इकडे लक्ष द्या, पकडून ठेवा त्याला. आपलं सगळ्यात भलं जर कोणाला करावं असं वाटत असेल तर ते आपले आई वडील आहेत. जरी आपल्याला ते त्याचे बोलणे आपल्याला असं वाटते की हे काय अत्याचार चालू होता आपल्यावर, पण ॲक्च्युअल त्यांनी अनुभव घेतलेले असतात आणि ते अनुभव तुम्हाला ते सांगत आहेत. जर ते तुम्हाला सांगत आहेत हे करू नको म्हणून, तर त्याच्या मागं काहीतरी एक कारण असते. ते कारण समजून घेणं खूप गरजेचं असते.